नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. मागचा गळा घ्यायचा आहे 9.5 इंच. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल आकार. गोल गळा आपल्याला बनवायचा आहे, त्याच्यासाठी आपण इथे गोल गळ्याचा आकार दिला. मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा सुद्धा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचा आहे ब्लाऊज पीस. त्याच्यावरती ठेवायचं आहे आपल्याला हे अस्तर. पीस अगदी व्यवस्थित असं करून ठेवायचं, अस्तर ठेवायचं. मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा, गळ्याच्या बाजूने पण थोडासा कपडा कट करायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. बघा, ह्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तितक्यात पिना तुम्ही लावून घ्यायच्या आहे, कारण इथे आपण पायपिंग वगैरे करणार नाही आहे, डायरेक्ट गळा जॉईंट करणार आहे. ज्यांना जमत नाही ना त्यांनी अशी रेष मारून घ्यायची अस्तरच्या कडेने 1/2 इंचावर आणि त्या रेषेवरती अशी शिलाई मारून घ्यायची. अगदी परफेक्ट अशी शिलाई मारायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार आपला चुकणार नाही. बघा, ह्याप्रमाणे शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो कपड्याचा भाग दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या मापामध्ये. कट करून झालं की छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारायचे, तेव्हासुद्धा शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता अस्तर असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. दाबटीप दिली की आपला परफेक्ट गळ्याचा आकार तयार होतो. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, ह्याप्रमाणे दाबटीप दिली, अगदी परफेक्ट असा गळा आपला तयार होतो. बघा, अगदी छान असा गोल गळा तयार झाला. कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून. अस्तर जॉईंट करताना सुद्धा कुठेही फुगा पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित असा हाताने हे करून अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण सगळीकडनं अस्तर जॉईंट केलं. आता उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आपल्याला आणि लगेच आपल्याला मारायचे पाठीवरचे टक्स. त्यासाठी आपल्याला इथे पॉईंट टाकून घ्यायचा आहे. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. अगदी छान नवीन अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीला व्हिडिओ लाईक शेअरसुद्धा करत जा मैत्रिणींनो. बघा, आपण पट्टी लावली कमरेला आणि त्या पट्टीला दिली दाबटीप. पट्टीमध्ये फोल्ड करायची आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, छान असा आपला पाठीचा भाग हा तयार झालेला आहे. छान अशी लेस आपण घ्यायची आणि गळ्यावरती आपल्याला इथे अशी लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे लेस. आता गोल गळा असल्यामुळे काय करायचं, लेस थोडीशी सैल ठेवायची कधी पण, म्हणजे परफेक्ट अशी लेस आपली लागलं जाईल. बघा, अगदी व्यवस्थित अशी लेस सैल ठेवली की कुठेही ती उलटी वगैरे होत नाही आणि असं गळा पण अगदी फिनिशिंगमध्ये येतो. त्याच्यानंतर आता घ्यायचा टेप आणि घ्यायचा एक खडू. गळ्याच्या कडेकडेने आपल्याला 1 इंच मोजून घ्यायचं आहे आणि अशी रेष मारून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती 1 इंच मोजून आपल्याला ही रेष पूर्ण करून घ्यायची आहे. बघा, अगदी छान डिझाईन आपण आज नवीन पद्धतीमध्ये बनवणार आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल ही डिझाईन कशी केली ते. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. रेष मारून झाली की आपण घ्यायचं आहे कॉन्ट्रास्ट कपडा. 3.5 इंच रुंदीची ही पट्टी आपण घेतली. लांबीला जरा जास्त घ्यायची आहे,
तिला डबल फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची। बघा भरपूर मोठी पट्टी आपण इथे घेतलेली आहे। पट्टी काढून आणि ती जॉईंट करून तिला लांब करून घेतलेले आपण आणि तिला अशी डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतली। आता तिची आपल्याला फ्रिल बनवायची आहे। बघा ह्याप्रमाणे आपण ही फ्रिल पूर्ण करणार आहे। ती आपल्याला लावायची, ती जी रेष आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे आपण इथे पॅक करून घेतला आणि उरलेला कपडा कट केला। जी गळ्याला लेस लावली तीच आपल्याला इथे फ्रिलवरती सुद्धा लावून घ्यायची आहे। लेस लावताना थोडीशी सैल ठेवायची म्हणजे परफेक्ट गोल आकार तयार होतो, नाही तर मग लेसला काय होतं फिनिशिंग येत नाही। जर आपण टाईट धरून राहिली ना लेस तर ती जशी वळवायची आपल्याला तशी ती वळल्या जात नाही, म्हणून लेसला फिनिशिंग येत नाही। म्हणून काय करायचं आहे, लेस कधी थोडीशी सैल ठेवायची शिलाई मारताना, म्हणजे ती बरोबर आकार तयार होतो तिचं। आता घ्यायची नॉडसुद्धा आपण साधारण 2-2.5 मीटर घ्यायची, तिला डबल करायचं आणि बघा ह्याप्रमाणे तिला आपल्याला त्या नॉडची डिझाईन करत चालायचं। जसं आपण वेणी घालतो ना त्याचप्रमाणे हिची वेणी घालायची, पण फक्त 2 पदरचीच घालायची, हे लक्षात ठेवायचं। 2च पदर आपल्याला इथे घ्यायचे आणि त्याची ही डिझाईन आपल्याला पूर्ण गळ्यावरती जो मध्ये रिकामा भाग आपला होता 2 लेसच्या मध्ये, तिथे आपल्याला ही डिझाईन पूर्ण करून घ्यायची। बघा अगदी छान अशी डिझाईन झाली। आता तुम्ही ना याच्यामध्ये मणी लावू शकता जर आवडत असेल तर, आणि नसेल आवडत तर नाही लावले तरी चालतील। पण इथे आपण काय करणार आहे, पहिले लटकन बनवून घेऊया। 3.5 इंच रुंदीचे आपण 2 चौकोनी तुकडे घेतले, ह्याचं असं त्रिकोणमध्ये आपण शिवून घ्यायचं आहे आणि साधारण वरच्या त्रिकोणवरती हे अर्धा इंच खाली दुसरा त्रिकोण ठेवायचा आणि कडेने अशी शिलाई मारून घ्यायची। त्याचे दोन्ही टोकं असे दुमडून घ्यायचे आणि पुन्हा एक शिलाई तिथे मारून घ्यायची। त्याच्यामध्ये ठेवायची एक नॉड, पुन्हा असं फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची। छान असं लटकन आपलं अगदी कमी वेळामध्ये तयार होतं। बघा दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। बघा अगदी छान असं लटकन आपले दोघंही तयार होणार आहे अगदी कमी वेळात। तुम्ही सुद्धा असे लटकन बनवून बघा, खूप सुंदर दिसता। कोणत्याही ब्लाऊजला अगदी छान दिसेल असे लटकन आहे। असे डबल कलरमध्ये करायचं म्हणजे अगदी सुंदर असं लटकन आपलं तयार होतं। आता दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे वरतून 2.5 इंच मोजून। त्याच्यानंतर घ्यायचं आपण सुई दोरा आणि मणी। तुम्ही इथे गोल्डन सुद्धा मणी लावू शकता, कोणत्याही कलरचे मणी इथे लावू शकता। मी ते सिल्वर मणी लावणार आहे। बघा ही जी डिझाईन आपण बनवली ना त्याच्यामध्ये आपल्याला ही मणी असे लावून घ्यायचे आणि अगदी सुंदर अशी डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे। तुम्हाला जर मणी आवडत नसतील तर नाही लावले तरी पण ही डिझाईन सुंदरच दिसणार आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला सगळे मणी लावून पूर्ण करायचे। आपले मणी सुद्धा आता लावून झालेले, डिझाईन अगदी पूर्ण झालेली आहे। मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे। मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया।